मनसे नेता बाळा नांदगावकरांचे पत्रकार परिषद आज संपन्न झाली। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचे कौतुक केले आणि त्याच्यासोबत गांधी बाप्पा पण आहे। गांधीजींचा पण प्रचंड मारा चाललेला आहे। राष्ट्रपितांचा पैशाचा वारेमाप चालल्याचे लोक म्हणतात आणि आपण ते दारू पत्त्यात होते तुम्ही भविष्यात काय होईल पुढच्या वेळेस पक्ष राहणार। आता मी काय ज्योतिष नाही सांगायला, पण जे जे घडलेलं आहे ते मी तुमच्यासमोर मांडतो। माझ्या डोळ्यासमोर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। मी जेवढे वर्ष राजकारण काढले त्यांनी पाहिलेलं आहे। मी कधीच कोणत्या पक्षाविषयी वाईट बोलत नाही किंवा व्यक्तीविषयी वाईट बोलत नाही, पण ते झालेलं आहे ते रेल्वेचा रेल्वे पश्चिमचा एक कर्मचारी आहे, तो असं सांगतो की मी मराठी बोलणार नाही आणि त्याला विचारलं जातं की मराठी काय केलं, तो कदापि बोलणार नाही। तो व्हिडिओ व्हायरल होतो। ते मला हा विषय आहे, त्या विषयावरती आधी लोक त्यांच्या लेवलवर टिकतील। मला वाटतं की ज्या राज्यात आपण जातो त्या राज्याचा सन्मान केला पाहिजे, त्या राज्याच्या भाषेचा सन्मान केला पाहिजे, तिथल्या संस्काराचा सन्मान केला पाहिजे। मला उद्या आठवले ज्यावेळेला राज ठाकरेंना बेळगाव कारवार ह्या विषयावरती प्रश्न विचारला होता तेव्हा राजसाहेबांनी तिथल्या आमच्या मराठी माणसाला सांगितलं होतं की तुम्ही बेळगाव कारवारमध्ये राहता तर तिथली भाषा तुम्ही शिकली पाहिजे, त्या संस्कृतीची पण आपण तुम्हाला एकरूप व्हायला लागेल। मात्र आपल्या भाषेचा अवमान होणार नाही ते आम्ही तिकडच्या मुख्यमंत्र्यांशी बोलू की मराठीचा तुम्ही सन्मान राखा, पण तुम्ही ज्या राज्यात राहता त्या राज्याचा सन्मान त्या भाषेचा सन्मान तुम्हाला राखायला पाहिजे असं मला वाटतं। कारण ह्या विषयावरती कोणी काय बोलायचं काय नाही बोलायचं, पण आपण ज्या राज्यात राहतो, ज्या राज्याचं मीठ खातो, ज्या जमिनीत उठतो बसतो, तिथे पैसे कमवतो, तिचा सन्मान आपल्याला राखायला पाहिजे असं मला कल्पना आता इकडे दौऱ्याला असल्यामुळे मला कल्पना नाही। उद्या राहिली ते बंधू एकमेकांना भेटत असतात, बोलत असतात, त्यांची आदित्यजी आणि अमितजी ठाकरे हे पण एकमेकांना भेटत असतात। उद्या मेळावा आहे राजसाहेबांचा, तिथे काही भाष्य होऊ शकतं यावर? राजसाहेब कोणाचा मेळावा? मनसेचा उद्या मेळावा आहे। आता आमचा मेळावा जो उद्या करायची साहेब बोलतील सुद्धा, मी पण त्या मेळाव्याला उद्या मेळावा 20 तारखेला त्या मेळावा आहे, ते तुम्हाला भारतात मेसेज आले, त्याच्यामुळे कदाचित त्याच्यामुळे ते नाशिक होऊ शकतो। संभाजीनगरमध्ये निवडणूक लढायची असा एक निर्णय करून येतो। ही गोष्ट या मताची पूर्णपणे मी सहमत आहे। खरं पाहता काय वेळा पक्ष पातळीवरती विचार केला जातो आणि एखादी लोकल परिस्थिती काय, त्या लोकल परिस्थितीला अनुसरून काय निर्णय घ्यायचा अशा प्रकारची चर्चा होते, नंतर तो निर्णय घ्यावा लागतो। त्यामुळे काही कार्यकर्ते नाराज होतात, काही कार्यकर्ते पक्ष सोडून जातात, दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये प्रवेश करतात, त्या घटना घडलेल्या आहेत। आता मी इकडे आल्या, आता मी सांगितलं आता ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहे, मी आता म्हणतो आमच्या लोकांना झाली ग्रामपंचायतीच्या निवडणुका तयारी करा, आपल्या निवडणुका लढवायच्या। या शहराने अनेक राजकीय स्थित्यंतर पाहिली, राजकीय स्थित्यंतर या शहराने अनेक पाहिलेली आहे। एकेकाळ काँग्रेसचा हे शहर होतं, त्यानंतर शिवसेनेचं होतं, आता सध्या बीजेपीचं आहे। मनसेचं कधी होईल ना? काय होणार होतं? तुम्ही सांगितलं स्थित्यंतर पाहिली, मराठवाड्यामध्ये एवढी स्थित्यंतर झालेली आहे, मुक्ती साकार लढा देणारे तुम्ही लोक आहात, निजामावर पेटून उठणारे तुम्ही लोक आहात, तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही सहन न करणारी लोक आहात। याच मराठवाड्यामध्ये नामांतराचा लढा तुम्ही पाहिलेला, त्याच्यामुळे तुम्ही तिथून तरी होत राहते। त्याच्यामुळे माझ्याकडे तर तरुण फळी आहे, आता पिकलं पानं हळूहळू गळून जाणार आहे आणि तरुण पिढीत पुढे येणार आहे। आता संदीपन भोगले स्वतःच्या मुलाला पुन्हा 1967 साली मी सांगितलं तुम्हाला, हरियाणामध्ये अशीच आयाराम गयाराम एका आमदाराने 9 तासात 3 वेळा पक्ष बदलला होता। तिथून जी काही सुरुवात झाली, नंतर कायदा पण आणला होता, पक्षांतर्गत कायदा, पण तो बंदी कायदा आणून सुद्धा त्याला पळवाटा काढून लोक जात आहेत। दुर्दैवाने मला या ठिकाणी बोलावं लागतं आणि त्याच्यामुळे रिजनल पार्ट्या काही समजू शकत नाही, कुठलाही पक्ष कधीच संपत नाही, पण पक्ष जे फोडले जात आहेत
हे पक्ष फोडणारी लोक जरी पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत असले तरी फुटून जाणारी लोक तयार आहेत आणि म्हणून पक्ष फोडणार आहेत. हा त्याचा भाग महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे सगळं अडचण ती झालेली आहे. पण ते भविष्यासाठी काही चांगलं लक्ष दिसत नाही. आता उद्या परवा कोणाचा प्रवेश होईल मला माहिती नाही, पण ठीक आहे. आता त्याच्यावरती कायदेशीर बाजूतील पक्ष जो आहे त्या पक्षाचे ते फुटले ते त्या बाबतीमध्ये बघतील. पण माझ्या दृष्टीने जे चाललंय ते काही योग्य नाही आणि माझ्या मनाला न पटल्यासारखं आहे. त्याचं कारण असं की पक्ष तुम्हाला लहानाचा मोठा करतो, तुम्हाला उमेदवारी देतो, चिन्ह देतो, विचारधारा देतो. त्या विचारधारेला लोक मतदान करतात, लोकांनी मतदान करतात. ते त्या सगळ्या गोष्टीला मतदान केल्यानंतर तुम्ही लोकांचा सुद्धा अपमान करता, अवमान करता, त्यांच्या मतांचा अवमान करता आणि पक्ष बदलून जाता. हे आपल्या सतत वेगबुद्धीला आपल्याला विचारायला पाहिजे की आपण करतो ते कितपत योग्य की अयोग्य आहे. पण आता घडतच आहे आणि उद्या त्याच्यात कदाचित घडेल. तरी पण मला वाटते की भविष्यामध्ये कुठलाही पक्ष कधीच सफल नसतो, तो पुन्हा बारी घेत असतो. या शहराने खासदार फुटला तर त्यांना रस्त्यावर सोडवा असं बाळासाहेब म्हणायचे आणि संजय राऊतांनी आज या वक्तव्याची आठवण करून दिली आणि राणा होणार ज्या त्याच्या ठिकाणी असं ते बोलतात. मला असं वाटतं जर त्याचा प्रकारचा आदेश त्यांना असेल तर मी त्या पक्षातून आलेलो आहे. माझ्या मतदारसंघात सगळ्यात भुजबळ साहेब कुठली होती, त्यांच्या विरुद्ध नंतर बाळासाहेबांनी मला तिकीट दिली, तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं. पण तेव्हा शरकत भुजबळ 1.5-2 महिने लपून होते. हे तेवढंच खरं आहे. एवढी त्यावेळेला ठाम होता, भीती होती, दरारा होता. मग आज सेनेचं आता नाही, कार्यकर्ते आहेत ना, त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत. आता बरेच आमच्याकडे कार्यकर्ते तिथून बाहेर पडले. आम्ही काल पण लढाव होतो, आज पण लढाव होतो, उद्या पण लढाव करणार आहोत काय. आणि अजूनही त्यांच्याकडे आता तरुण फळी खूप मोठी आलेली आहे. आधी तरुण फळी निश्चितपणे पुढे राहील. आता त्यांच्या पक्षाचा तो विषय मला माहिती नाही काय करणार काय नाही करणार. पण मला आठवते की ठाण्यामध्ये श्रीधर खोडकरांमध्ये आलं झालं होतं, त्याच्यानंतर कोणी धाडस केलं नव्हतं, त्यानंतर भुजबळांनी केलं होतं. त्याच्यानंतर भुजबळांसोबत गेलेली लोक हाताच्या बोटावर शिल्लक राहण्यासाठी पण राहिले, सगळे पडले होते. राणेसाहेबांसोबत गेलेली लोक ती जर पाहिली तर 1-2 कालिदास कोल्हटकर सारखे वगैरे लोक राहिले, ती नाही राहिले. आणि एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेलेली लोक भविष्यात लोक ठरवतील काय करू. पण आता लोकांच्या मनामध्ये आहे, ज्याला इलेक्शनला आम्ही मतदान करतो ते कुठे चाललंय. त्यामुळे लोकांच्या मनात ईव्हीएमची शासनता आहे, शंका आहे आणि त्याच्यासोबत गांधी बाप्पा पण आहे. गांधीजीचा पण प्रचंड मारा चाललेला आहे, राष्ट्रपितांचा पैशाचा वाढमाप चालल्याचे लोक म्हणतात. आणि आता ते दारू पंचायत होते, तुम्ही भविष्यात काय भेटणार. पुढच्या वेळेस शिंदेचा पक्ष राहणार. आता मी काय ज्योतिषी नाही सांगायला, पण जे जे घडलेलं आहे ते मी तुमच्या समोर मांडतो. माझ्या डोळ्यासमोर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. मी जेवढे वर्ष राजकारण करण्यात त्यांनी पाहिलेलं आहे. मी कधीच कोणत्या पक्षाविषयी वाईट बोलत नाही किंवा व्यक्तीविषयी वाईट बोलत नाही, पण ते झालेलं आहे. ते विषय मुंबईतला एक व्हिडिओ व्हायरल मुंबईतला व्हिडिओ आहे रेल्वेचा तुमच्या ड्रग्सचं प्रमाण छत्रपती संभाजीनगरला वाढलेलं आहे. या सगळ्या गोष्टी जर पाहिलं तर याच्यावरती सरकारने खास करून लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वास्तविक आता सरकारमध्ये आता पालकमंत्री इकडचे आहेत, त्यांना लोकल शुद्ध प्रकारची माहिती आहे. शिवाय